नमस्कार, गुड मॉर्निंग. मी रोही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. आज होय आमच्या आजी सासूबाईंचे द्वितीय वर्ष पुण्यस्मरण. त्यासाठी मी सकाळी रेडी झाले, किचनमध्ये गेले. पहिल्यांदा दूध तापवलं आणि नम्माच्या पप्पांना जायचं होतं ऑफिसला, मग त्यांच्यासाठी गेले शेवई. त्यांनी बोलले नव्हते की आज सकाळी लवकर जायचं, त्याच्यामुळं थोडी गडबड झाली. आणि इकडं चाललेलं आहे या मुलांचं पावडर लावायचं काम. ते पावडर म्हणजे पिठाची पावडर आहे. तोंडाला दोन्ही भरले, ती म्हणजे नटावा कशी झाली, पिठाने भरली आणि हा ओढतोय तिला. पिठाने भरली. मग नैवेद्यासाठी ह्या काढल्या, कुरड्या पापड्या काढल्यात आणि मसाले भाताचं साहित्य काढलं आहे. मी म्हटलं पटपट उरकून घेतलं म्हणजे होईल. चहा प्यायचं राहिलं आहे माझा. चहा भाताचं तांदूळ घेतलं आणि भाताचं मटर करून मसाले भात शिजायला टाकला. त्याच्यानंतर भजी काढण्यासाठी पीठ घालून घेतलं. कांदा भजी साठी पीठ बनवून घेतला. पीठ जरा रेस्ट झाला तर चांगले भजी येत होते. ते रेस्ट होईपर्यंत इकडे टाकली वाटाणा बटाट्याची भाजी, सुकी भाजी. पाणी म्हणजे ते आटल्यानंतर ना बऱ्यापैकी लफतफीत भाजी होईल. पीठ भाजीचं बऱ्यापैकी भिजून झालेलं आहे. कढई घेतली, त्याच्यात तेल तापवून ठेवलं. म्हटलं तेल टाकलीच तापलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात पहिल्यांदा कुरड्या तळून घेतल्या. ती कुरड्याचा ब्लॉक टाकला होता ना त्या दिवशी, त्याच्यातल्या ह्या नवीन वाल्या कुरड्या आहेत, पण ते भुगा आहे. भुगा घेतला आता सध्या तळायला. कुरड्या तळून घेतल्या. त्याच्यानंतर पापडी तळून घेतली, नैवेद्यासाठी लागतात तिथं. मग आता बारी येते ती पीठ घालून ठेवलेल्या भाज्यांची. भजी पण करून घेतल्या मस्तपैकी अशी कांदा भजी. पाहता क्षणी तोंडाला पाणी येईल असे, तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर ठेवली होती भाजी. ही भाजी अशी झालेली आटून मस्तपैकी. त्याच्यावर भजी राहिली होती काढायची. आता हे श्रीखंड आणलं होतं नैवेद्यासाठी. मग श्रीखंड म्हटल्यानंतर ऑब्वियसली येणार त्याबरोबर त्या पुऱ्या. मग गरमागरम पुऱ्या पण बनवून घेतल्या. म्हटलं सगळ्या नको बनवायला जसं लागतं ते तशाच बनवू, कारण की गरम गरम पुरी खाण्यात जी मजा आहे ती गार पुरी खाण्यात नाही. तर चाललं आहे मग आता पुरी करायचं काम. एवढं झालं पुरे तेवढं म्हटलं तर बस. एवढं ओलाटल्यात तेवढं तळते म्हणजे नैवेद्य दाखवून झाला. हे आमच्या आजी सासूबाई 2 वर्षांपूर्वी ऑफ झाल्या. त्या आमच्या माझा नमा होता झाला तोपर्यंत होत्या. आमची दिदू झाली तोपर्यंतही होत्या. म्हणजे नटा नाही, दिदू म्हणजे जावाची पोरगी. ह्या त्यांच्या आमच्या आजी सासूबाईंच्या भाऊजाई, त्यांना जेवायला बोलवलं होतं. आम्ही आता सगळी जेवायला बसलो. त्याच्यानंतर ना आता घरातली कामं केलीच पाहिजेत ना. मग हा धुण्याने भरलेला टप माझी वाट पाहत होता. तो खूप जर 12 वाजले होते आणि खूप उन्हाचं. मग मी काही खडकाव गेले, तेवढ्यात नानाच्या 12ला पाणी आलं. कालची तळी मी काही वरती आणलीच नव्हती. म्हणलं राहू दे, आता जाते तिथं. मग गेले 12वरती. जेवल्यानंतर ना कपडे धुवायचा आला होता कंटाळा, पण म्हटलं कंटाळा येऊन कसं चालणार, कपडे तर धुतलेच पाहिजेत. आणि पाणी थंड, पण ऊन लागत होतं. काल नव्हतं लागत तिथं, कारण का सावली फिरली होती. मग डोक्यावर घेतलेले टॉवेल आणि बसलेली आहे मी आता कपडे धुवायला. कपडे धुवून झाली आणि आता ते म्हटलं तर वाळत घालणार आहे. तर ते वाळत घालण्यासाठी वरती आले. तर आधी काल सवसांच्या पारी धुतलेली कपडे राहिली होती, म्हटलं पहिल्यांदा ती काढून द्यावा. ती काढून नेली आणि त्याच्यानंतर ना मग दुसरे कपडे घातले.
आता ही माझी नटाला उठली होती, मग तिच्यासाठी तिचं खाणं पिणं तिच्याबरोबर टाईम स्पेंड करून झाला. म्हणजे नटा काय मग तिला जेव्हा मम्मा लागत असते तेव्हा मम्माच पाहिजे, नाही तर रडून रडून घर डोक्यावर घेते ती. तर ते मम्मा बरोबर आहे म्हटल्यानंतर बघा आता कसली खेळ चाललंय तिचं. तर झोपू येते, गाय येते. आता बाऊलं घेईन, आता ती बोडेल बाऊलं तिथं मांडायचं, मग ती ओढणार. आता ओढली म्हणजे लय आवडतात. मग आता तोपर्यंत नाही का घरातलं मग बाकीची सगळी कामं उरकून घेतली. झाडून झुडून फरशी भांडे गोळा करून ठेवली आणि किचन घासून घेतलं. मस्त सगळं घर चकाचक केलं आणि भांडी ठेवून होती भरून. तोपर्यंत म्हटलं आता नटाचं काय चाललंय, नटा काय कवर आहे खेळ म्हटलं आता. पण माझी भांडी वाट पाहत होती म्हणून म्हटलं मग मागाशी काढून आणलेल्या कपड्याच्या पहिल्या घड्या घातल्या आणि सगळं घरात आणून ठेवलं. खूप ऊन लागतंय, जबरदस्त ऊन होतं. आणि ह्यांचं या दोघींचं चालले होते गहू निवडायचं काम. ते मागच्या ब्लॉकमध्ये टाकलं होतं ना ते गहू, तेच आहेत गहू अजून निवडायला खूप खराब आहेत. तेच चालल्यात तेवढ्या निवडीचा कार्यक्रम. सगळं घर एकदम असं चकचकीत करून झालेलं आहे. दाखवते. पिण्याचं पाणी भांडी घासून भरून ठेवलं. म्हटलं आधी एकदा घरातलं काम उरकून घ्यावं, म्हणजे एकदा भांडी घासलं का म्हणजे जीवाला जरा थोडा आराम भेटेल. नळाला पाणी होतं तरी पण मी भांडी नेली नानाबाबाच्या बाहेर. म्हणजे तर मोकळ्या पाण्यात जरा भांडी चांगली निघतात ते, आणि जरा पायाला थंडावा बऱ्यापैकी मोकळ्या पाण्यात जरा बरं वाटतं. म्हणून म्हटलं ते आमच्या वाऱ्यात चालू असण्यापेक्षा नानाचं वारं चालू असणं मला जरा बरं पडतं. भांडे झाले घासून, मग आता ती आणलेली घरात. आता घरात आणून भांडी त्यांना त्यांच्या जाग्यावर मार्गस्थ केली, म्हणजे फळीला लावली. आणि त्याच्यानंतर तोपर्यंत वाजले होते 3. म्हटलं आता आधी धुतलेली कपडे पूर्ण वाळली होती, म्हटलं परत ती कडक होती ना उन्हामुळं. मग ती आली घेऊन. त्याच्यानंतर मग मुलं मला लय ओरबडून काढलं होतं नखांनी. म्हटलं आता पहिल्यांदा यांची नखं काढावं. मग दोन्ही मुलांची केली नखं कट. त्याची चालली होती बसती. माझी नटा काही नटा आहे, नटानेच मला लय ओरबडलं. मग संध्याकाळी काही जेवणाला एवढं सकाळचं मटेरियल होतं त्याच्यामुळं जरा साधा भात घातला आणि चहा ठेवला. आणि पुऱ्या करायच्या होत्या, पुऱ्याला पीठ ठेवलं होतं, थोडं भज्याला पीठ ठेवलं. म्हणजे बेसिक तयारी काही नव्हती, फक्त डायरेक्ट करायचं होतं. देववती झाली. आणि मग आता माझ्या नटाला गजरा लावला होता छान छान. म्हटलं आता कशी दिसती छान. आणि माझा नामा बसला टाकीत. टाकीत ठेवली तरी पुसायची फडकी. आणि माझी नटा छान किती मनी माऊच बाळ, असं माझं मनी माऊ दिसती छान. असा होता माझा आजचा दिवस आणि छान गेला एकंदरीत. चालले खूप ऊन, घरात बसवतो ना त्यातल्या त्यात काय होतं सारखी लाईट जाते कारण. आणि बेचैन होतं, मग असं बुधमारा होतो. आणि लहान मुलांनाही होतं तसं. आता मेकअप करून घेतला आहे माझ्या नटाचा, आता खेळते. मग त्याच्यानंतर गेली लाईट. आणि मग काय अंधारातच सगळं राहिलेलं स्वयंपाक घेतला. कसा वाटला नक्की सांगा. आता भेटूया पुढील ब्लॉगमध्ये.